क्षेत्रीय कार्यालय तसेच शंकरनगर डाकघर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 76व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। डॉक्टर वसुंधरा गुल्हाने निदेशक डाक सेवा नागपूर क्षेत्र यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। राष्ट्रगीतानंतर ध्वजवंदना करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांना वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। यामध्ये देशभक्तीपर गीते, समूह गायन, शायरी, एकल अभियान इत्यादींची प्रस्तुती नटराजन अय्यर, गोकुल धुरदेव, कीर्ती लाभे, निलेश रामटेके, एस जुंबडे, नलिनी भुरे, NP गोरे, संकल्प पायल द्वारा दिला गेली। तत्पश्चात मान्यवरांचे उद्बोधन झाले। कार्यक्रमाचे संचालन उल्का कांबळे, सुचित्रा गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद निपाणकर, पोस्ट मास्तर, शंकरनगर नागपूर द्वारा झाले। यावेळी सहाय्यक निदेशक DL खाडे, सहाय्यक निदेशक रवींद्र N चेटुले, वरिष्ठ लेखाधिकारी श्रीनिवास, पोस्ट मास्तर शंकरनगर मिलिंद निपाणकर, सहाय्यक अधीक्षक JS दाऊ, सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते। मी भारतीय डाक विभागाच्या तर्फे नागपूर क्षेत्राचे डाक निदेशक डॉक्टर वसुंधरा गुल्हाने आपणा सगळ्यांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि त्याबरोबरच भारतीय डाक विभागाचे या प्रजासत्ताक जो आपण 75 वर्ष साजरी केली त्यामध्ये योगदान जे थोडक्यात सांगते की भारतीय डाक विभागाला आपण प्रामुख्याने पत्र व्यवहाराशी जोडतो, पण त्या पलीकडे भारतीय डाक विभागाची बरीच कामं आहेत। पत्र जे आता पत्राचं स्वरूप बदलून जे स्पीड पोस्ट, पार्सल या कॅटेगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय डाक विभाग काम करतो। तसेच इतर लॉजिस्टिक्स ज्या सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये सुद्धा, त्यासोबतच लघु बचत योजना आहेत ज्या फायनान्स मिनिस्ट्रीद्वारे ज्या राबवल्या जातात, जेणेकरून लोकांना बचतीची सवय लागावी। तळागाळापर्यंत ती छोटी बचत जी असते ती डाक विभागामार्फत केल्या जाते। त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा योजना ज्या आहेत, स्मॉल सेव्हिंग स्कीम, त्यानंतर RD, TD, सुकन्या समृद्धी योजना, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, अनेक आपल्या ज्या अटल बीमा योजना, अशा ज्या जनसुरक्षा योजना आहेत त्या सुद्धा राबवल्या जातात। तर अशा विविध लघु बचत योजना ज्या आहेत, ज्यामध्ये सिनियर सिटीजन्स अकाउंट, MIS या प्रत्येक वयाच्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या योजना भारतीय डाक विभागामध्ये आहे। त्यासोबतच पासपोर्ट सेवा केंद्र, आधार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर असे विविध ज्या आपल्या सेवा आहेत त्या सुद्धा डाक विभागामार्फत देण्यात येतात। या अनुषंगाने डाक विभाग एक बहुआयामी, जिथे आपण एक मल्टिपल स्टॉप सेंटर असं म्हणू शकतो, तिथे आपल्याला ह्या सगळ्या सेवा एका छत्राखाली मिळतात। आणि मी एक आनंदाने सांगू इच्छिते की गेल्या 2 दिवसापूर्वीच आम्ही राष्ट्रीय बालिका दिन नागपूर विभागाच्या वतीने साजरा केला, ज्यामध्ये एकाच दिवशी आम्ही जवळपास 5000 अकाउंट्स सुकन्या समृद्धीची उघडली आहेत। आणि तसेच गेल्या आठवड्यात आम्ही 1,10,000 स्मॉल सेव्हिंग स्कीम्स, जेणेकरून लोकांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम डाक विभाग अविरतपणे करते आहे। आणि त्यासाठी मी माझ्या विभागाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझ्या विभागातल्या सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा देते। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।